नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की अवनी आणि राजा आता गावामध्ये आलेले असतात. त्यावेळेस अवनीला तिथे त्यांच्या रिसेप्शनचा बोर्ड दिसतो. मग अवनी तो बोर्ड वाचते आणि म्हणत असते की स्वागत समारंभ, आणि ती राजावरती खूपच चिडते आणि मग राजाला म्हणत असते की गाडी माघारी घे, मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी येणार नाहीये. मग राजाला सुद्धा आता जबरदस्त धक्का येते बसतो आणि तो खूपच घाबरतो आणि म्हणत असतो की अहो आमचं चुकलं, पण असं नका ना म्हणू. त्यावेळेस ती म्हणत असते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, गाडी फिरव. मग राजा म्हणत असतो की अहो मॅडम, मी काय म्हणतोय, हा बोर्ड आहे ना, हा एक साधा बोर्ड आहे. आमचे अण्णा आहेत ना, इमोशन मध्ये असं करतात. मी काल तुम्हाला बोललो होतं की नाही, प्लीज तुम्ही असं काही करू नका, तुम्ही आमच्या घरी चला. अवनी मात्र खूपच रागाने राजाकडे पाहत असते. त्यावेळेस राजा म्हणत असतो की अहो आमची माणसं एकदम प्रेमळ आहेत, तो आनंदाच्या भरात नाही असं काहीही करतात, त्यांचा आनंद पोटात मावत नाही म्हणून हे असं सगळं करतात. त्यावेळेस अवनी म्हणत असते की मग असा भस्कन बाहेर येतो का तुमचा आनंद, आणि हे काय ग्रँड, आधी काय ग्रँड वेलकम झालं आणि आता अरे हे तुला कळतंय का, आपलं खोटं लग्न झालंय, खरं लग्न झालेलं नाहीये, आणि हे सगळं अख्ख्या गावाला सांगत फिरताय तुम्ही. मी मिसेस धनराज दांगट नाहीये, तुला कळतंय का, आता असं काहीच करणार नाहीये, मी तुझ्या घरी अजिबात येणार नाहीये. त्यावेळेस राजा आता खूपच विनवण्या करत असतो की मॅडम प्लीज तुम्ही असं नका ना करू, इमोशनमध्ये येऊ नका तुम्ही पण, आणि असा विचार नका करू, तुम्ही घरी येणार नाही तर मग कुठे जाणार. मग अवनी म्हणत असते की मी कुठेही जाईल, बस स्टॉपवर जाईल, नाही तर रेल्वे स्टेशनवर जाईल, नाही तर बागेमध्ये जाईल, मी कुठेही जाईल, नाही तर मी इथे जाऊन बसेल. असं म्हणून ती आता खांबाच्या खाली जाऊन बसते आणि म्हणत असते की नाही, मी इथे राहील आणि तुमच्या घरी येऊ शकणार नाही. त्यावेळेस राजा म्हणत असतो की इथे सोय नाहीये मॅडम, इथे कसे राहणार तुम्ही. त्यावेळेस आता अवनी म्हणत असते की तू ना एक शब्द सुद्धा बोलू नको, तुला जायचंय तुझ्या घरी तू जा, मी माझं मी बघेल. त्यावेळेस आता राजा म्हणत असतो की अहो पण ऐका मॅडम. तर तेवढ्यातच तिकडून आता पाण्या नाचत आलेला असतो आणि आता त्याने म्हणजे सगळं डीजे वगैरे बोलवलेला असतो आणि वाजत गाजत आता माणसं घेऊन तो या दोघांना नेण्यासाठी गावामध्ये आलेला असतो. तर आता पाण्याला तिथे नाचत आलेलं पाहून या दोघांना जबरदस्त धक्काच बसतो. मग आता राजा मनामध्ये म्हणत असतो की पाण्या आता इथे नाचत आलेला आहे, आता मला अजून काय काय बघायचं राहिले, असं म्हणून आता तो डोक्यालाच हात लावून आता खाली बसतो. तर आता तो खाली बसतो तर अवनी मग हे सगळं पाहून उभा राहते, म्हणजे पाण्याला पाहून उभा राहते आणि तिला सुद्धा आता धक्का इथे बसलेला असतो. मग ती राजाकडे बघते तर राजा खाली बसलेला असतो. मग राजा उभा राहिल्यानंतर म्हणत असतो की अहो मलाच माहिती नाही, आता मी काय सांगू तुम्हाला, हे सगळं मलाच माहिती नाहीये. कारण आता अवनी त्याच्याकडे खूपच रागाने बघत असते म्हणून आता तो म्हणतो. मग आता ती म्हणत असते की काय सांग तू ना, काहीच बोलू नको, हे जे आहे ना तुमचं ते खूपच चुकीचं चाललेलं आहे, मला ना कळतच नाहीये. तर आता पाण्या पळतच येतो आणि आता राजाला मिठी मारतो आणि म्हणत असतो की भावा, आमच्या नाशिकचा आशिक ना लग्न करून आलेला आहे, त्याचा नादच करायचा नाही, एकदम मस्त वाटतंय आम्हाला ना तुम्ही लग्न करून आल्यामुळे, आता एवढ्या वेळ काय करताय इकडे, चला चला लवकर घरी चला, आता तो म्हणतो. त्यावेळेस आता राजा म्हणत असतो की काय चाललेलं आहे, हे बॅनर वगैरे कशाला लावलेला आहे. तर आता अवनी सुद्धा त्या बॅनरकडे बघत असते. तर आता पाण्या म्हणत असतो की बॅनर बघितला ना, आवडला ना तुम्हाला, आमच्या अण्णांनी बनवलेला आहे, एक नंबर आहे ना बॅनर, आणि आता तुम्ही काहीच बोलू नका, शांत बसा, आता चला लवकर इकडे. अवनी मात्र आता पाण्याकडे खूपच आश्चर्याने बघत असते. मग आता पाण्या म्हणत असतो की इथे काय थांबलाय, एवढा टायमिंग नाही आपल्याकडे, अण्णांनी अख्ख्या गावाला आमंत्रण दिलेलं आहे, मस्त आज कार्यक्रम आहे, चला चला वहिनी, अजिबात टायमिंग नाहीये, चला. आता राजा अवनीकडे बघतो आणि अवनी राजाकडे बघत असते. दोघालाही काही सुचत नसतं की आता काय म्हणावं. तर मग आता पाण्या म्हणत असतो की वहिनी चला ना, काय तुम्ही ते बघत बसलाय. मग आता राजा चल चल असं म्हणून आता तो खूपच जबरदस्ती करत असतो त्या दोघांना आणि मग जबरदस्ती करून गाडीमध्ये बसवतो. तर आता तो नाचत चाललेला असतो, राजा आणि अवनी मात्र गाडीमध्ये बसलेले असतात. मग आता ते हळूहळू त्यांच्या घरापाशी जातात, म्हणजे डान्स करतच पाण्या सगळी मिरवणूक काढतच आता त्या दोघांना घेऊन जातो. तर इकडे अण्णा, यशादा आणि धन्या आता सगळ्या पाहुण्यांचे स्वागत करत असतात. मग अण्णा म्हणत असतात की आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागलेला आहे, दांगट्यांच्या घरामध्ये नशिबाचा ट्रक एकदम लोड फुल भरून आलेला आहे, या 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 असा आता डायलॉग मारत तो पाहुण्यांचे स्वागत करत असतो. मग पुन्हा आता अण्णा म्हणत असतात की अरे त्या पाण्याला सांगितलं होतं की 0 मिनिटात ये म्हणून, अजून कसा आला नाही. तर यशादा म्हणतो की यायला तर पाहिजे होते, पण अजून कसा आला नाही काय माहिती.
तर तेवढ्यातच तिकडून आता अवनी आणि राजा येतात. त्याचबरोबर आता पाण्यासुद्धा डान्स करत आलेला असतो. मग ते पाहून अन्या लगेचच आता पाण्याच्या जवळ जातात आणि डान्स करायला लागतात. जबरदस्त ते दोघे जण आता डान्स करत असतात. मग इकडे धन्या आता यशादादाला म्हणत असतो की अरे वा, आज अण्णांची गाडी एकदम सुसाट आहे. एक वेळ आपला पाण्यादादा हरेल, हलगीवाला दमेल, पण अण्णांची एनर्जी काही संपणार नाहीये. आज अण्णांची एनर्जी एकदम भारी आहे. तर आता इकडे सगळेजण मिळून आता डान्स करत असतात. तर आता ते पाहून अवनी आणि राजाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. इकडे राजा म्हणत असतो की सगळा हॅपीनेस ब्लास्ट बघण्याशिवाय आता दुसरा काहीच पर्याय नाहीये आपल्याकडे. मग आता राजा असं म्हटल्यानंतर अवनीला खूपच राग येतो आणि मग आता राजाला अवनी म्हणत असते की राजा, हे सगळं तुला आधी माहिती होतं? तर आता राजा म्हणत असतो की नाही हो आई, शपथ सांगतो, मला हे सगळं आधी काहीच माहिती नव्हतं. मग आता धन्या पळतच जातो आणि अवनीच्या साईडचा दरवाजा उघडतो आणि म्हणत असतो की वहिनी वहिनी या, लवकर लवकर उतरा उतरा, अहो तुम्ही आला आणि आमच्या जीवात जीव आला. हे बघा, तिकडे ना लोकांच्या पैंजा लागून राहिल्या होत्या की तुम्ही येणारच नाही म्हणून, पण तुम्ही येऊन ना लोकांच्या तोंडावरती बुटच फेकून मारलाय. मी ना तर खूपच खुश आहे वहिनी, खरंच मला खूप आनंद झालेला आहे, असं आता तो म्हणतो आणि डान्स करायला लागतो. त्यावेळेस आता अवनी म्हणत असते की काय करताय तुम्ही, जरा शांत व्हा. तर आता तो म्हणत असतो की अहो अजून कुठे काय केलेलं आहे, अजून लय काय करायचं आहे, आम्ही लय तयारी केलेली आहे, उतरा उतरा करत आता तो म्हणतो. आणि मग अवनी म्हणत असते की नाही नाही, मी येणार नाहीये खाली. मग आता धन्या म्हणत असतो की वहिनी असं काय बोलताय, असं काय चालणार नाही. मग आता पाण्या तिकडून येतो आणि आता तो डान्स करतच, म्हणजे दोघे जण डान्सच करत असतात. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की काय बोलला तू वहिनीला, अरे या घरामध्ये सगळं वहिनींचं चालणार आहे. तर मग आता यशादा म्हणत असतो की अरे काय इथेच बोलत बसलाय, चला चला लवकर, तिकडे सगळेजण आपली वाट बघतायत. मग आता राजा खाली उतरतो आणि म्हणत असतो की यशादादा इकडे ये, मला ना तुझ्याशी जरा बोलायचं आहे. मग सगळेच भाऊ आता तिकडे थोडेसे पाठीमागे जातात. त्यावेळेस आता राजा म्हणत असतो की काय करून राहिलाय हे सगळं, तुम्ही असं का करताय. मग आता धन्या म्हणत असतो की अरे हे सगळं आम्ही वहिनीसाठी करून राहिलोय. आणि मग राजा म्हणतो की अरे पण एवढा खर्च करायची काय गरज आहे. मग पाण्या म्हणत असतो की अरे काय होतंय, आपल्या वहिनीसाठी नको का काही हे सगळं करायला. मग आता अवनी गाडीतून आता खाली उतरते आणि तिथे बाहेर येऊन उभा राहते. मग सगळे पळतच आता तिच्याकडे येतात आणि मग यशादा म्हणत असतो की तब्येत कशी आहे तुमच्या वडिलांची. मग अवनी म्हणत असते की बरी आहे. त्यावेळेस आता यशादा म्हणत असतो की देवच पावला म्हणायचं, देवी आईला नवस बोललो की तुमच्या वडिलांची तब्येत बरी झाली ना मग तुम्हाला आणि राजाला जोडीने घेऊन दर्शनाला येऊ म्हणून. मग आता पुन्हा तो म्हणत असतो की बरं चला, सगळे खोलंबळ्यात तिकडे. मग आता हे सगळे जण या म्हणून आता पुढे निघून जातात. तर राजा आणि अवनी तिथे असतात. मग आता अवनीला मात्र खूपच राग आलेला असतो राजाचा. ती रागानेच आता राजा बरोबर चाललेली असते. मग आता मस्तपैकी तिकडे सगळेजण डान्स करत असतात. मग अण्णा म्हणत असतात की अरे थांबा रे थांबा, शाप हरला, आशीर्वाद जिंकला, धोंड्याच्या घरात लक्ष्मी आली, वाजवा रे वाजवा, असं म्हणून आता सगळेजण पुन्हा डान्स करतात. तर राजा म्हणत असतो की ऐका ना मी काय म्हणतोय, पण आता अवनी त्याला काहीच बोलून देत नाही. इकडे तिकडे पाहते आणि म्हणत असते की राजा हे थांबव हे सगळं लवकर. तर आता राजा म्हणतो की अहो मॅडम मला थोडासा वेळ द्या. आता हे तिघेही भाव आता लगेच तिथे त्या दोघांच्या जवळ आलेले असतात. मग राजा म्हणत असतो की तुम्ही जरा ना फ्रेश होऊन येता का, प्लीज जावा ना तुम्ही, फ्रेश होऊन या. मग आता अवनी फ्रेश होण्यासाठी जाते. तर आता धन्या म्हणत असतो की वहिनी तुम्ही लवकर या, लोक खोळंबलेले आहेत. त्यावेळेस राजा खूपच चिडतो आणि त्या सगळ्यांना म्हणत असतो की अरे हे काय केलं तुम्ही, असं करण्यापेक्षा ना तुम्ही मला कळसावरून धक्का दिला असताना तर ते मला परवडलं असतं. मग आता पाण्या राजाला म्हणत असतो की अरे असं काय बोलून राहिला, आम्हाला नेहमी निगेटिव्ह बोलत असतो आणि आता स्वतःच निगेटिव्ह झालाय. त्यावेळेस राजा म्हणत असतो की अक्कल नावाची गोष्ट वापरायची असते, ते सगळं विसरला का तुम्ही. तर आता मग इकडे यशादा म्हणत असतो की राजा अरे एवढं काय झालेलं आहे, इतका का चिडचिड करतोय. मग राजा म्हणत असतो की अरे आमचं लग्न कोणत्या सिच्युएशन मध्ये झाले, तिच्या बाबांना अटॅक आलाय, ते तिकडे हॉस्पिटलमध्ये आहेत, प्रवासामुळे त्या आधीच टेन्शनमध्ये होत्या आणि हे सगळं तुम्ही काय केलं, तुमचा ना नुसता फालतूपणा चाललेला आहे. मग आता धन्या म्हणत असतो की काय फालतूपणा, हे सगळं आम्ही तुमच्यासाठीच करत होतो ना. तर इकडे यशादा म्हणत असतो की राजा अरे इतक्या वर्षांनी आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला, छोटी गोष्ट नाही आपल्यासाठी, खूप मोठी गोष्ट आहे. मग या आनंदात आपण सगळ्यांना सामील करून घ्यायचं ठरवलं. जे सगळे आपल्याला बोलले ना त्या सगळ्यांची तोंड बंद करायची होती. मग राजा म्हणतो की बरोबर आहे, हे सगळं आपल्यासाठी नाही, हे सगळं बाहेरच्यांना दाखवण्यासाठी केलं ना तुम्ही. मग आता धन्या म्हणत असतो की राजा दादा आता हे असं काय बोलतोय,
अरे तू चुकीचं बोलतोय, हे सगळं बाहेरच्यांसाठी काही नाही केलं, हे सगळं आपल्यासाठीच केले. मग आता राजा म्हणत असतो की तू गप्प बस, शांत बस आणि चल लवकर बाहेर जा आणि तो लाऊडस्पीकर कमी कर, जरा आवाज कमी करून ये, असं म्हणून आता तो धन्याला पाठवतो. तर इकडे आता धन्या आवाज कमी करून आतमध्ये येतो. तर आता यशादा म्हणत असतो की राजा हे बघ, हे सगळं कशासाठी केलं, कोणी केलं, का केलं, बरोबर आहे का चूक आहे हे विचार करण्याची वेळच नाहीये. पाहुणे बाहेर आलेत आणि ताटकळत बसलेले आहेत, जा जा सगळं आवरून ये आणि मग याच्यावरती ना आपण नंतर सविस्तर बोलूया. त्यावेळेस आता राजा म्हणत असतो की हे सगळं शक्य नाहीये, तू मला विचारलं नाहीये हे सगळं करण्याच्या आधी. त्यावेळेस इकडे आता पाण्या म्हणत असतो की तू विचारलं होतं का आम्हाला लग्न करण्याच्या आधी. मग आता राजाला खूपच राग येतो आणि तो त्याच्याकडे पाहतो आणि म्हणत असतो की दोन मोठी माणसं बोलत असताना बारक्याने मध्ये बोलायचं नाही. मग पाण्याला सुद्धा राग येतो आणि पाण्या म्हणत असतो की तू काय माझ्यापेक्षा लय मोठा नाही, तू काय मला धन्या समजला का काय. तर इकडे आता यशादा राजाला म्हणत असतो की शांत हो. तर मग धन्या पाण्याला म्हणत असतो की तू पण शांत हो. सगळेजण आता एकमेकांना शांत करत असतात. मग आता यशादा राजाला म्हणतो की राजा अरे हे सगळं मी तुझ्या आनंदासाठीच करून राहिलोय. त्यावेळेस राजा म्हणत असतो की यशादा त्याच्याबरोबर तुझी पण अक्कल गेली आहे का. मग आता पाण्याला खूपच राग येतो आणि मग पाण्या म्हणत असतो की कोणाची अक्कल काढून राहिलाय तू, यशादाची अक्कल काढून राहिलाय, तुझं लग्न झालं म्हणून काय लय मोठा तीर मारला काय, तू लय शहाणा झाला काय. त्यावेळेस राजा म्हणत असतो की अक्कल नसणाऱ्यांनी मला अक्कल शिकवायची गरज नाही. मग आता पाण्याला खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो की कुत्र्यासारखा भुंकू नको. मग राजाला सुद्धा खूप राग येतो आणि मग इथे आता त्या दोघांची हाणामारी चालू होते. आता दोघेही भांडण करत असतात. तर खूपच जोरदार त्यांचं भांडण चालू असतं. यशादा आणि धन्या त्या दोघांना सोडवत असतात, पण ते दोघेही आता खूपच जोरदार भांडण करत असतात. तेवढ्यातच अवनी आता यांच्या आवाजाने बाहेर येते आणि यांचं भांडण चाललेलं पाहून तिला आता जबरदस्त धक्का बसतो. तेवढ्यातच मग धन्याचं लक्ष अवनीकडे जातं आणि मग तो म्हणत असतो की अरे वहिनी आले आहे, आता तरी गप्प बसा. मग राजा आता अवनीकडे पाहतो आणि मग शांत होतो. आता चौघेही उठून उभा राहतात आणि धन्या आता हात जोडून अवनीला सॉरी म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर अवनी सुद्धा आतमध्ये निघून जाते. तर लगेच राजा तिच्या पाठीमागे जायला निघतो. तर अवनी दरवाजा लावून घेते. मग आता पाण्यात सुद्धा आता धन्या निघून गेला की लगेच त्याच्या पाठीमागे निघून जातो. तर आता राजा यशादादा बरोबर बोलण्यासाठी जातो. तर यशादा सुद्धा आता तिथून निघून जातो. आता तो सॉरी म्हणत असतो, पण आता कोणीच त्याच्यापाशी थांबत नाही. आता राजाला खूपच वाईट वाटलेलं असतं. तर इकडे आता दत्ता आरशासमोर उभा राहून आता पावडर लावत असतो. त्यावेळेस आता आत्या त्याला म्हणत असते की झालं की नाही तुझं, तुला तर ना बाईच्या वरचा टाइम लागतो. मग आता दत्ता म्हणत असतो की जरा म्हटलं पावडर लावावी. मग ते आत्या म्हणत असतात की जरा कशाला, अख्खा पावडरचा डब्बा रिकामा कर. आता हे सगळं आता नमी तिकडून ऐकत असते. त्यावेळेस आता आत्या म्हणत असतात की मोठ्या भावाच्या घरी सून आलेली आहे, जरा स्वागत जोरदार करायला नको का. मग दत्ता म्हणत असतो की मग स्वागत तर जोरदार होणार आहे. आता हे सगळं ऐकून तर इकडे नमीला आश्चर्यच वाटत असतं. मग आत्या म्हणत असतात की सख्खा भाऊ आणि सख्खी बहीण स्वागताला आली नाही तर त्या धोंड्याला वाईट वाटायचं, स्वतःच्या हाताने लाडू खाऊ घालून निमंत्रण देऊन गेलाय ना. मग आता इकडे नमी म्हणत असते की हे काय आता मी ऐकून राहिले, मम्मी आणि मामा स्वागत करायचं म्हणतात, हे सगळं स्वप्न तर नाहीये ना. असं म्हणून ती स्वतःला चिमटा घेते आणि म्हणत असते की नाही नाही हे सगळं खरंच आहे. मम्मी एवढी एकदम कशी काय बदलली आणि मामाला एवढी बुद्धी कशी काय आली. त्यावेळेस आता ती म्हणत असते की जाऊ दे, चांगलं झालं देवा, हीच संधी आहे रिसेप्शनला जाण्यासाठी. म्हणून आता ती आत्यांच्या जवळ जाते आणि म्हणत असते की मम्मी अगं कसली नक्षत्रवाणी दिसायला लागलेली आहे तू. त्यावेळेस आत्या म्हणत असते की मग आहेस मी देखणी. मग दत्ता मामा म्हणत असतो की आणि ह्या बहिणीचा भाऊ एकदम रुबाबदार वाटतोय की नाही. मग आता ती म्हणत असते की हो हो. मग आता इकडे नमी म्हणत असते की काय करू, मी कसली साडी घालू का ड्रेस घालू. मग आत्या म्हणत असतात की कशाला. मग ती म्हणत असते की कशाला म्हणजे राजाचं रिसेप्शन आहे ना. तर मग आत्या म्हणत असतात की नाही नाही काहीच गरज नाहीये तुझी तिकडे येण्याची. त्यावेळेस आता नमी म्हणत असते की काय ग, तूच तर म्हणाली ना रिसेप्शनला आपल्याला जायचं आहे. मग आत्या म्हणत असतात की काय ग, तुला तुझ्या धोंडी मामाचा अपमान सहन होणार आहे का. मग आता नमी म्हणत असते की कसला अपमान आणि त्यांचा अपमान कोण करणार आहे. त्यावेळेस आत्या म्हणत असते की अगं त्याची सोडून गेलेली सून येत नसती परत घरामध्ये. मग आता नमी म्हणत असते की ए मम्मी असं काय पण बोलू नको ग. मग आता दत्ता मामा म्हणत असतो की खरंच बोलतीये ती. मग आत्या म्हणत असते की अगं माझं खेटार पण गेलं नसतं त्याच्या कार्याला, पण त्याचं आणि त्याच्या पोरांचं अपमानित झालेलं थोबाड हे बघून मला ना खूप आनंद मिळणार आहे, म्हणून आम्ही चाललेलो आहे. आता हे ऐकून
नमीला खूपच आश्चर्य वाटतं. मग आता ती म्हणत असते की मम्मी असं काय करते, मला यायचं आहे, प्लीज मला घेऊन जा ना. मग आत्या म्हणत असते की बरं, मी तुझ्यासाठी ना काल नवीन साडी आणलेली आहे, जा ती नेसून ये. मग आता नमी खूपच खुश झालेली असते आणि म्हणत असते की लगेच येते मी 2 मिनिटात, तुम्ही ना मला सोडून जाऊ नका. असं म्हणून आता ती आतमध्ये जाते. तर दत्ता मामा म्हणत असतो की कशाला तिला घ्यायचं आहे. त्यावेळेस आता आत्या म्हणत असते की जा जा लवकर आवर. आणि आता तिला आवरायला सांगून आता आत्या दरवाजा लावून घेते आणि म्हणत असते की आता हिला अजिबातच न्यायचं नाही. मग आता नमी आतून आवाज देत असते की मम्मी अगं मला घेऊन जा ना, नका असं कोंडून जाऊ मला आतमध्ये, प्लीज मला घेऊन जा ना. पण आता तिथेच आता ठेवून ते दोघे जण आता गेलेले असतात. आता इकडे आपण पाहतो की धन्या आता खूपच दुःखी होऊन बाहेर बसलेला असतो. तर धन्या बाहेर बसलेला पाहून आता पाण्या त्याच्या जवळ येतो आणि त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण धन्या काही बोलतच नाही. तेव्हा आता पाण्या म्हणत असतो की अरे प्लीज काहीतरी बोल ना. त्यावेळेस आता तो म्हणत असतो की काय बोलू, मला ना मरून जावंसं वाटतंय, खरंच मला मरून जावंसं वाटतंय, स्वतःची लाज वाटून राहिली. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की लाज तर आमच्या दोघांना वाटली पाहिजे, तू कशाला त्रास करून घेतो. त्यावेळेस आता धन्या म्हणत असतो की तुम्ही ना माझे भाऊ आहे ह्याचीच मला आता लाज वाटत आहे, खरंच मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे, यशादादाकडे बघून पण मला त्रास व्हायला लागला आहे. अरे आत्ताच आली ना नवीन वहिनी आपल्या घरी, तिचा नवरा आणि त्याचा भाऊ असे एकमेकांच्या अंगावरती बसून भांडण करत आहे, काय वाटलं असेल रे तिला, आता ना मला खरंच त्रास व्हायला लागलेला आहे. असं म्हणून तो खूपच दुःखी झालेला असतो. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की अरे चुकलं रे माझं, मला तसं नव्हतं करायला पाहिजे, पण मी नेहमीसारखं राजावरती धावून गेलो, पण मला विचार करायला पाहिजे होता की नवीन वहिनी घरामध्ये आलेली आहे, नवीन कोणीतरी आलेला आहे व त्याच्या समोर असं नको भांडायला, तिला किती वाईट वाटलं असेल याचा मला विचार सुद्धा करवत नाहीये, तर खरंच माझं चुकलं. त्यावेळेस आता तिकडे धन्या म्हणत असतो की अरे ती वहिनी किती घाबरली असेल, आता ती काय विचार करत असेल, या घरामध्ये आली आणि मला असलं पाहायला भेटलं, खरंच तुम्ही ना खूप मोठी चूक केलेली आहे. त्यावेळेस आता पाण्या म्हणत असतो की धन्या याच्यामध्ये त्या राजाची सुद्धा चूक आहे ना, बघितलं ना कसा वागला यशादादा बरोबर, त्याने यशादादाची अक्कल काढली. अक्कल, अरे मोठा भाऊ आहे ना तो आपला, कसा वागला तो, एवढा मोठा खर्च केलेला आहे, त्याचं काय करायचं आपण, त्याला सुद्धा कळायला नको का. तर आता पाठीमागून अण्णा आलेले असतात आणि हे सगळं ऐकत असतात. त्यावेळेस आता अण्णा जवळ येतात आणि म्हणत असतात की ए पोरांनो, ही जी काही तुमची भांडणं आहेत ना ती उद्या करा, माझ्या सुनेसाठी रिसेप्शन ठेवलेलं आहे आणि ते कसं एकदम असं मस्त झालं पाहिजे, आणि आता असलं तोंड पाडून आला ना तर ठोकीलच एका एकाला, सांगून ठेवतोय, आजचा दिवस कसा एकदम मस्त आनंदात व्हायला पाहिजे. लक्षात येते का तुमच्या, एवढ्या वर्षानंतर आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लाभलेला आहे, जरा हसायचं. आणि मग आता अण्णा असं म्हणून तिथून निघून जातात. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की बघितलं का आपला अण्णा किती आनंदी दिसून राहिलेत, या माणसाला आयुष्यात पहिल्यांदा मी इतका आनंदी बघतोय, या रिसेप्शनसाठी आपण कपडे घेतले आणि आपण काय करतोय. आता ते दोघेही खूपच दुःखी झालेले असतात. तर इकडे आत्याबाई आणि दत्ता आलेले असतात. तर आता डेकोरेशन पाहून आत्याबाई म्हणत असतात की गेलेली सून आलेली नाही आणि तामझाम बघ कसला केलेला आहे. तर आता तिचं बोलणं तिथली एक बाई ऐकते आणि म्हणत असते की आली नाही काय, आली नाही, सुनबाई आलेली आहे, आतमध्ये तयार होण्यासाठी गेलेली आहे. आत्याबाई तुमचा शाप खोटा ठरला. मग आता दत्ता पुन्हा म्हणत असतो की तयारी तर चांगली जोरदारच केलेली आहे या धोंड्याने. मग आता आत्या म्हणत असते की करू दे, त्याच्या सुनेकडे बघतेच मी जरा. आता दत्ता म्हणत असतो की सगळं काही या धोंड्याने नीट करू दे, पण काही जरी झालं ना तर कार्यक्रम नीट नाही झाला पाहिजे. मग आत्याबाई सुद्धा म्हणत असतात की फक्त मला एक चान्स मिळू दे, मग बघ या कार्यक्रमाची कशी वाट लावते ते. मग आता दत्ता म्हणत असतो की चान्स नाही जरी मिळाला ना तरी चान्स मिळवायचा आणि कार्यक्रमाचा सत्यानाश करायचा. मग तिकडून आता अण्णा येतात आणि म्हणत असतात की अरे वा, वेलकम वेलकम, आणि आता सुले आणि दत्ता तुमचं वेलकम आहे, सून माझी आलेली आहे आणि मस्तपैकी आता सूनमुख बघा आणि जेवा खावा आणि राहिलेलं बांधून पण घेऊन जावा. आणि एका माणसाला ते सांगत असतात की लक्ष ठेवा यांच्यावरती, यांना ना काड्या लावायची लई सवय आहे. मग आता अण्णा असं बोलल्यामुळे दत्ताला राग येतो आणि म्हणत असतो की ए काय बोलतोय तू, अजिबात आम्हाला असं काही बोलायचं नाहीये, कळलं का. तर इकडे मग अण्णा म्हणत असतात की जा जा तिकडे जाऊन बसा. तर दुसरीकडे अवनी रूममध्ये टेन्शनमध्ये असते. तिकडून आता राजा येतो. तर अवनी म्हणत असते की या घरात ना काय चाललंय ना मला तर कळलं नाहीच. त्यावेळेस आता राजा म्हणत असतो की अहो ते नॉर्मलीच आमची भांडणं अशीच असतात नॉर्मली. त्यावेळेस आता अवनी म्हणत असते की त्याबद्दल नाही बोलत मी, अरे रिसेप्शन बद्दल बोलतीये. मग आता राजा म्हणत असतो की आमचे अण्णा इमोशनल आहेत ना, त्यांनी सरप्राईज दिलं. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे खेळ आहे का हा, तुला काही खेळ वाटतोय का हा, तुला माहितीये ना माझे बाबा
हॉस्पिटलमध्ये आहेत आणि इथे काय चाललेलं आहे, तू एक काम कर, बाहेर जा आणि त्यांना सांग हे रिसेप्शन काही होणार नाही. मग राजा म्हणत असतो की नाही हो, एवढं हॅप्पी माहोल असताना मी असं कसं सांगणार त्याच्यामध्ये. मग अवनी म्हणत असते की म्हणजे तू सांगणार नाहीये, अरे काय प्रॉब्लेम आहे नक्की, तू जा, भातुकलीचं लग्न भातुकलीचं लग्न आहे हे आपलं, काही दिवसातच आपण वेगळे होणार आहोत, आयुष्यभर काय नवरा बायको म्हणून राहायचं आहे का, मी काय विचारते तुला. त्यावेळेस राजा म्हणत असतो की नाही मला मान्य आहे तुम्ही काय म्हणताय ते, पण यावेळी कसं सांगणार. मग अवनी म्हणत असते की यावेळी म्हणजे यावेळी नाही तर मग कधी सांगणार आहे, ऑलरेडी खूप उशीर झालाय राजा, खूप उशीर झालाय. तुझ्याकडे ना यशादादाचा म्हणजे फोन आला होता ना, यशादादाचा कॉल आला होता ना, त्यावेळेस का नाही सांगितलं त्याला. मग राजा म्हणत असतो की हो, मी मुद्दाम नाही केलं काय, आणि या सगळ्यांना असं वाटते की आपलं लग्न खरंच झाले, आत्ता जर सांगितलं तर अख्ख्या गावासमोर आमची बदनामी होईल, अण्णांना नाही आवडणार ते. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे राजा, आज नाही तर उद्या कळणारच आहे ना त्यांना, आपण त्यांना फसवले हे कळल्यावर इज्जत नाही का जाणार त्यांची, तुमच्या खानदानाची. अरे राजा ऐक माझं, आत्ताच्या आत्ता जा आणि सांग त्यांना खरं काय आहे ते. तर राजा जरा विचार कर. आता ती खूपच अवनी चिडलेली असते. तेवढ्यातच तिथे यशादा येतो आणि म्हणत असतो की येऊ का आतमध्ये. तर राजा म्हणतो की ये. मग आता तो म्हणत असतो की हे कपडे तुमच्यासाठी आणलेले आहेत आणि तो राजाच्या जवळ देतो आणि म्हणत असतो की तिकडे ठेव. मग आता राजा कपडे तिकडे बेडवरती ठेवतो. तर मग आता राजा म्हणत असतो की काय गरज होती. त्यावेळेस यशादा म्हणतो की घ्यावं लागतं रे, रीतभात असते, नव्या नवरी नवरदेवाला रिसेप्शनसाठी घेतले, तुम्ही पटापट तयार व्हा आणि या सगळे थांबले तुमच्यासाठी, असं म्हणून यशादा तिथून निघून जातो. आता तो गेल्यानंतर राजा म्हणत असतो की काय काय करायचं आता. मग अवनी म्हणत असते की तुझे भाऊ खूप चांगले आहेत, नाही फसवू शकत त्यांना. त्यावेळेस राजा म्हणत असतो की म्हणजे आमच्या अण्णांचा अपमान झालेला चालेल तुम्हाला, अख्खं गाव आले त्या इकडे आता आणि त्यांच्यासमोर आमच्या अण्णांचा अपमान होईल. मग तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. तर आता अवनी राजाचं म्हणणं मान्य करेल का आणि रिसेप्शनला जाईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ येथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.